मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का मिळण्याचे चिन्ह आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली। त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती। आज सकाळी 10 वाजता दादरच्या वसंत स्मृतीमधल्या कार्यक्रमात तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल। तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि जुने जाणते नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता असताना चर्चेसाठी जागा वाटपाचा मुहूर्त देखील ठरलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची पहिली बैठक ही उद्या मुंबईमध्ये होणार आहे। या समन्वय समितीमध्ये भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार आहेत। अधिकाधिक जागा या पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। मुंबईत भाजप 150 जागांवर तर शिवसेना 100हून अधिक जागांवरती आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंगळवारच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक वगळता इतर जागांवरती चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलंय। प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरणं, पक्षीय बलाबल, गेल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा विचार करून एक अहवाल तयार करण्यात येईल आणि त्यानंतर वरिष्ठ नेते जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवरती मोर्चा काढण्यात येणार आहे। मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ आंदोलन नव्हे तर ठोस कृतीशील कार्यक्रम आवश्यक आहे, असं प्रतिपादन मराठी अभ्यासक केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी केलं। यावेळी त्यांनी दादर इथल्या परिषदेमध्ये बोलताना 18 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता मुंबई महापालिकेवरती मोर्चा काढण्याची घोषणा केली। अनेक मराठी शाळा बंद करून त्यांच्या जागा बिल्डरांना दिल्या जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तसंच मराठी अभ्यास केंद्रानं शाळांच्या जागी पुन्हा शाळाच बांधाव्यात, ऑडिट अहवाल मराठीत जाहीर करावेत आणि शाळांचं खासगीकरण थांबवावं अशी मागणी देखील करण्यात आली। मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी गौरी गर्जे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती। या प्रकरणी नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्या अटकपूर्व जामिनावरती सत्र न्यायालय फैसला देणार आहे। नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे याच्यावरती गौरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून अटक टाळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली असून कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय। मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। कांदिवली पश्चिमच्या एकता नगरमध्ये हाणामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती स्थानिक गुंडांनी हल्ला केला। घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी सर्व गुंडांना ताब्यात घेतलंय। भंडाऱ्याच्या मांगली गावामध्ये वाघानं धावत्या दुचाकीवरती झडप घातली। चालकानं प्रसंगावधान दाखवत वेळीच उडी मारल्यामुळे जीव थोडक्यात बचावलाय। यावेळी रस्त्यावरील अन्य वाहनांवर देखील वाघानं हल्ला केला। या दरम्यान नागरिकांच्या आरड्याओरड्यानं वाघ शेतशिवारामध्ये पळून गेला। मात्र परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयए आज आरोपपत्र दाखल करणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता। एनआयएच्या तपासात 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा थेट सहभाग असल्याचं उघड झालंय। हे आरोपपत्र जम्मूतील विशेष एनआयए न्यायालयामध्ये सादर केलं जाईल। 28 जुलै रोजी सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव चालवलं आणि त्यानंतर हल्ल्यानंतर दाजिकम हरवन या वनक्षेत्रामध्ये लपलेल्या या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं। मध्य प्रदेशच्या पन्ना टायगर रिझर्व्हमधील धक्कादायक प्रकार समोर आला। सफारी दरम्यान 5 मंत्र्यांना सहज वाघाचं दर्शन व्हावं यासाठी हत्तीच्या साहाय्यानं वाघांचा मार्ग रोखून धरल्याचं समोर आलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। चीनच्या अनेक भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती बर्फ साचलाय, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली, तर काही ठिकाणी गाड्यांच्या वेगावर देखील परिणाम झालाय। बीजिंग, शांग्सी, शियान, शेंडेगो आणि हेबेई या प्रांतामध्ये शीतल लहरीचा मोठा फटका बसलाय। जपानमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। जपानमधील गिंजान ओन्सेनमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। घरं, बाजारपेठा आणि कार्यालयांवरती बर्फाच्या चादरी दिसतात। सततच्या बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते देखील बंद झालेले आहेत।
इंडोनेशियातील सर्वात मोठं बेट असलेलं सुमात्रा इथं पुरानं कहर केलाय। सुमात्रामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत जवळपास 900 जणांचा मृत्यू झालाय। पांडांग शहरातील बातू बुसुक इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलंय। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियानं 7 विकेट्सनं विजय मिळवला। धरमशालामध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 118 धावांचं सोपं आव्हान भारतीय फलंदाजांनी 16व्या षटकातच पार केलं। अभिषेक शर्मानं 35, शुभमन गिलनं 28 धावांचं योगदान दिलं। त्याआधी टीम इंडियाच्या प्रभावी आक्रमणासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव हा 117 धावांमध्येच आटोपला। दरम्यान या विजयासह भारतानं 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली।